नमस्कार मंडळी, मी आहे अंजलीज होममेड रेसिपीज अँड ब्लॉग्स माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि आज माझ्या या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि पहिलाच आहे म्हणून म्हटलं काहीतरी गोड बनवावं. आणि गोड म्हटल्यावर पटकन माझ्या डोक्यात आलेलं आहे की आमरस बनवायचा. तर आज मी आमरसपुरी बनवणार आहे आणि वेळ न घालवता पटकन बघूया रेसिपी. आमरस बनवण्यासाठी मी इथे हापूस आंब्यांचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आंब्यांचा वापर करू शकता. एक 5-6 आंबे मी थोड्या वेळासाठी थंड पाण्यामध्ये ठेवून दिले होते. नंतर त्यांना स्वच्छ धुवून सोलून कट करून घेतले आहे. त्यांची कोयसुद्धा मी साईडला करून घेतली आहे. आणि कट केलेला मँगो सरळ मिक्सर जारमध्ये ॲड केला आहे. सोबतच पिठी साखर आणि दूध ॲड करून मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपला आमरस इथे बनून तयार झाला आहे. एक आंबा मी असा बारीक कट करून ठेवला होता, तो मी वरून ॲड केला आहे. असा कट करून वरून आंबा ॲड केलेला आमरस खायला खूपच छान लागतो. मी नेहमी अशाच प्रकारे आमरस बनवते. आणि इथे गरमागरम आपल्या पुऱ्यासुद्धा तळून झालेल्या आहेत. आपल्या मराठी माणसांना गोड कितीही आवडीचं का असेना, पण काही ना काही तिखट हे लागतंच. म्हणून मी इथे बटाट्याची सुकी भाजीसुद्धा बनवून घेतलेली आहे. आणि तुम्ही आमरस बघू शकता किती दिसायला किती छान दिसतो हा आमरस, आणि खायलासुद्धा तेवढाच टेस्टी होता. आणि आजचा हा आपला आमरसपुरीचा बेत इथे तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.